माझ्या कामानिमित्तानं नागपूरला जातो. मागे मागे गप्पा लावायले मी म्हणाले काय काम असं म्हणाले. गप्पा हो का जिंदगीचे सूत्र होत. हे सूत्र आहे का? तर पुत्र समजली का? हो तसं वाटते मला. असं नाही बाहेर गावी गेले तुमची मीटिंग होती घरी आले तुम्ही माझ्याकडे जवळाले तुम्ही काऊन झोपल्या शब्द विचारले का तुम्ही? अच्छा म्हणून गलती झाली पहिली गोष्ट. हो असं नाही विचारलं का झोपल्यास का झालं व का दुःख शब्द नाही विचारले. येतं बरोबर मी तुझ्याशी चांगला बोलून बोललो नाही म्हणून उद्यापासून तेच करीन. कुठं नाही तुझ्याशी गोळगोळ बोलीन हात लावीन. तेव्हा म्हणशील की महानवरा मोठा हिता गोटाचा आहे का झंडूबाम संबंधी का जनकीच्या ढेपल्या संबंधी मात्या सरळ तयारी लवकर कर. जाते मला एक काम करा तुम्ही डॉक्टरला घेऊन या. 2 मिनिट कमशील समोर 2 मिनिटात. अरे बापरे काय सांगायची पार्टी समाजा माझ्या लहानपणापासून दोस्ता नाही भाऊ. अरे कोणाच्या दोस्ताना कसा राहते कोणाच्या दोस्ताना कसा राहते पण आमच्या दोस्ताना असं आहे इमानदारीच्या दोस्ताना एक पण आम्ही दोघांना मिळून खातो. पण 15 दिवस झाले भाऊ पार्टी समाजा भेट नाही आहे. अरे भेट तर ऐकण्या उद्या होणारच आहे पण काय सांगू तुम्हाला 8 दिवस झाले माझी भांडी कुत्री काय झाली आहे पण अजून घरी वापस नाही आली. मला तर असं वाटते भाऊ की हे कुत्री पार्टीचा माझ्या घरात नाही गेले तर चला जाऊनच पाहतो. एक तर कुत्री दिसून जाते आणि भेटही होते जाऊनच पाहतो. सप्प चलते सर्व चल पण कुत्र्याच्या लाल माझ्याकडे नाही. पोराले आमच्या बिस्किट चालवले कुत्री एवढ्या मोठ्या डॉक्टरसमोर जन्माची मानहानी करशील काय इज्जत राहील का माझी प्रतिष्ठा राहील का? गाण्याची मोठी झाली कधी घेतली नाही मी ना. घेऊन करून नसलं तर पहिले होते तसं त्रास येईल. मला कॅप्सूल मागून द्या आणि गोळ्या मागून द्या गुलाबीवाल्या त्या सुरपाच्या. का कसं त्या जेलुशील MPS वाल्या तुझ्या पोटात गरमी झाली असेल. बाहेर इंजेक्शन घे तुझ्या नसाला साधणार तुझी बिमारी कायमची दूर होऊ नये आणि त्याच्यानंतर तुला जेवढे दिवस चिरपाच्या जेवढे दिवस खाच्या तेवढे दिवस करत बस शेवट. नाही ना भीती थांब लवकर तयारी कर. मी नाही जात. लवकर तयारी कर. नमस्कार साहेब नमस्कार. काय नमस्कार घेऊन आले हे काय त्याला राज्य तुमच्या घरात का दिसते रे? 2 दिवस गेले का टच कुच 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 4 दिवस गेले का टच कुच 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 8 दिवस गेले का टच कुच 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 राजकुच कुछ कुछ म्हणताय का? त्याचं नाव आहे जिंदगीच्या ठिकाणी जिंदगी त्या ठिकाणी हल चालेल बोल चालेल हांडीला चाटू लागल चाटवाले हांडी लागल काय होईल याच्याशिवाय तू सांग. हे गोष्ट बरोबर पाटील साहेब. हांडीले चाटू लागते चाटूले हांडी लागते त्या एवढा फुटेपर्यंत काय म्हणतो बारीक विचार कर. करणार बारीक विचार काम करा तू. हे घर उचल गावाच्या बाहेर मला त्रास तुला होते का मला? त्रास मला नाही त्रास गावच्या लोकांना. गावच्या लोकांना त्रास होतो ना गावातला एक तरी माणूस आला काय तर नाही ना ते समजा अगोदर नाही. तू आपलं काय घेऊन बोल मी हे आता जायचं ठरवू हे जिंदगानी होगा हे जिंदगानी म्हणते याने जिंदगानी नावावर हात तुमच्या घरात फोद्या आमच्या घरचा फोद्या जनकीच्या ढेपल्या पेसारखा माधी आहे का? पाहण्याचे दोघे नवऱ्या बायको मस्त बोलून आले मस्त चालून आले मस्त गोष्टी करून आले पण हे जिंदगानी म्हणते काय म्हणते? पार्टी साहेब तुमच्या झगड्या बाई माझ्या त्या कोंबड्या पिला उठून पडायला सगळं म्हणत एखाद्या मूर्ख माणसाला खाऊन टाकलं असेल तर कुठल्या माणसाने घेऊन गेला असेल. असं का असं म्हणलं तुम्ही पाटील साहेब अशी गोष्ट नाही आहे. जे बाई आपल्या नवऱ्याचे अस्तित्व मला खांपवून मारीन आली हो म्हणते. कोण आली? तुमची. कोण आली? बायको. अशी म्हणलं ना बायको आली सरस्वत्यामध्ये काय करत होतीस? मला एवढं सांगा तुम्ही बोलायला कोणा गोष्टीसाठी तुला काही माहित आहे का? काही माहित नाही. हे पुढे सांगू का? आज सकाळी उठलो नारी आणि मी गेलो शेतावरी हो जाता येता नाही पाठी जाऊन घर पडलं. अहो पाणी नाही पाऊस नाही ना पाटील साहेबाचं घर कसं खांपवती दिमागच खराब आहे. पाणी नाही म्हणते पाऊस नाही म्हणते पाठी साहेब घर कसं घर पडलं म्हणते पडलं नाही दिसलं. असे जर म्हणाले असते तर न तुला का सांगू माझे बायको हे माझी जुनी आदत हो अन पाटींच्या जोरदार क्रिकेटच्या सामना चालू होता पोट्याचे माया हो आणि भारताचं तर चालू चालेल ना. तू पागल झालीस का? तो पाकिस्तानच्या भारताच्या सामना तो केव्हाचाही बंद झाला पण हा घरगुती सामना नवरा बायकोच्या अन पाटलाच्या हाती लंबराला बॅट होता हा मॅचे माया हो बॅट होता अन पाटीलच्या हाती गोलवाला चेंडू होता तिचे पाय चेंडू असते की फुटबॉल राहते त्याला काय म्हणते? त्याला फुटबॉल म्हणतात. एवढं त्याला काय म्हणते? म्हणतात. मग तू कसा खेळते?
असे 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 करू करू लई खेळता येते मी शिकलेला म्हणून म्हणते. आणि पाटीनं बॉलिंग केली असं अशी पाटीनं बॉलिंग केली अगं बाई. आणि पाटलाला चौकाना छक्के मारले माझे बायको छक्का मारला का नाही वो उलटा बॉल का नाही पाटलींच्या छात्यात पडला असा म्हणजे असं पडलं. असा पडला तशीच खालत पडली बेहोश. तर डॉक्टर जवळ पाहिले दूरदूरचे डॉक्टर आले मेली तर नाही ना. ना जीव आहे थोडासा. डॉक्टर अमरावतीचे डॉक्टर मोर्शीचे डॉक्टर नरखडचे डॉक्टर पांडुर्ण्याचे असे जवळपासचे डॉक्टर आले आणि बोटावली सुळेच होती एवढी मोठी. हे, हा एवढी सुई होती आणि हा ठोकर इंजेक्शन अगं होता. बाई, लय मोठा होता. पण मारते तुला का सांगू जोर लावू लावू टोचले माझे बायको नंतर काही दवाई नाही जाय हागऱ्याचे माया पाठीसमाची इथं चाल मी नाही येणार खाली हाताने. हा तर काय कर 1 किलो अंगूर आणि 1 किलो शेपपकडी. तू बया झालीस का अंगूर शेपने काही तब्येत सुधारते का तसं नको 1 किलो सारखे 1 किलो हे पकड चल लवकर. मी 4 वाटाने खुदरू करत पण गोंडगावची देवी होस का तेव्हा ते हातामध्ये कुटाने फिरवत हा ना. पण माणसाच्या हाती काय आहे का सारे
निष्प्रती हो.